राम मंदिर सोहळ्याला उरले आता अवघे काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान। अवघा देश राममय, ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन, कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारलं प्रतिराम मंदिर। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत। 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार, मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टानं आमंत्रण पाठवल्याची माहिती, मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत। राम मंदिर सोहळ्यानिमित्तानं राज्यात सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या। 31 जानेवारीला परीक्षा घेण्याचा निर्णय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। बीडच्या पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे मुंबईला होणार मार्गस्थ। 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल, इंडिया आघाडीच्या जागा वाटपारून लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका। ठाकरे गट खोटं बोलला, खोटे कागद दिली, त्यामुळे निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला। लोकशाही पॉडकास्टमधून सामंतांची ठाकरे गटावर टीका। दावोसमधील गुंतवणुकीतून 2 लाख लोकांना रोजगार मिळेल। दावोसच्या शिष्टमंडळात 13 सदस्य होते। गुंतवणूक करार 3 वर्षीचा। लोकशाही पॉडकास्टमधून उदय सामंतांची माहिती। आदित्य ठाकरे यांचा आज पुणे दौरा। सकाळी 11 वाजता होणार दौऱ्याला सुरुवात। आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईमधील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार। मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग। आज मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनाम साकार करण्याचा केला विश्वविक्रम। विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी। भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण। मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली असून ग्रामस्थांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण। सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती। आणखी 4 दिवस सुरूच राहणार, वाहतूक पोलिसांची माहिती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मांस आणि दारू विक्रीचे दुकाने राहणार बंद। कामरगाव ग्रामपंचायतचा निर्णय। 22 जानेवारीला खाटीक समाजाकडून राज्यातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय। 1 दिवस राज्यातील सर्व मांसाहारी दुकाने बंद ठेवून करणार श्रीरामांचं स्वागत। मराठी पाट्यांसाठी उल्हासनगरमध्ये मनसे आक्रमक। मराठी पाट्यांसाठी मनसेचा 26 तारखेचा अल्टिमेटम। पाट्या न काढल्यास 27 जानेवारीला आंदोलनाचा इशारा। ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनकडून पिल्लाला जन्म देणाऱ्या सरीसृपांच्या 5 नव्या प्रजातींचा शोध। तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदाच या नव्या प्रजातींची नोंद। जळगावमध्ये एकनाथ खडसेंनी लावले रामाचे बॅनर। बॅनरवर खडसेंचा कारसेवक म्हणून उल्लेख। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लावले बॅनर। देवी प्रतिबंधक लसीकरण कागदपत्रातून शोधणार कुणबी नोंदी शोधण्यासाठी आरोग्य विभाग लागले कामाला। लातूर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदी शोधण्याचे काम सुरू। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नाशिक मनसेकडून मोतीचूरच्या 51,000 लाडूंची निर्मिती। मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले लाडू वाटप। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।